पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आपण पाहतोय की गेल्या 2 तासांपासून खासदार सुप्रियाताई सुळे ज्या आहेत त्या कडक उन्हामध्ये या ठिकाणी बनेश्वरच्या विश्वस्तांसोबत आंदोलनासाठी बसलेले आहेत। मात्र 2 तासांपासून शासनाचा लोकप्रतिनिधी जो आहे म्हणजे कलेक्टर असतील त्याचबरोबर इतर अधिकारी जे आहेत ते मात्र आंदोलनाच्या ठिकाणी आलेले नाहीत। आपण पाहतोय की अशा कडक उन्हामध्ये स्वतः खासदार सुप्रियाताई सुळे जे आहेत ते आंदोलन करतायत। ताई 2 तासांपासून सकाळी 10 वाजताच खरं तर आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, 45 वरती काही ठिकाणी तापमान पोहोचलेलं आहे, साधारणतः 40च्या वरती तापमान आहे। या सगळ्या उन्हामध्ये हे आंदोलन बसलेत, कुणाला चक्कर आली, कोण आजारी पडले तर जबाबदारी उपोषण आहे, आंदोलन नाही, उपोषणाला बसलोय। आणि अर्थातच आम्ही अतिशय पवित्र भावनेने इथे बनेश्वर मंदिराचा 700 मीटरचा रस्ता रिपेअर करा, आम्ही करोडो रुपये नाही काही लाख रुपयाचा प्रश्न आहे तो करा अशी विनम्र विनंती करायला बसलोय। आम्हाला कोणीच ऐकत नाही। ह्या लोकांना त्यांचं दुःख विचारा ना, तिथे जाऊन बघा स्थानिक लोकांचं काय मत आहे, ह्यांना विचारा, हे स्थानिक आहेत, हे स्थानिक आहेत, सगळे स्थानिक आहेत, त्यांना विचार काय परिस्थिती। आम्ही रस्ता रिपेअर करावा एवढीच मागणी करायला बसलोय। कोणीच सरकार दरबारी आम्हाला न्याय देत नाही, त्याच्यामुळे उपोषण करण्याचा दुसरा काही मार्ग राहिला नाही आमच्याकडे। आणि आम्ही शांततेच्या मार्गाने करतोय, आमचा कुठला आग्रह नाही, आमचं काही नाही, आम्ही शांततेच्या मार्गाने इथे आम्हाला सगळ्या शिवभक्त जे बनेश्वर मंदिराला येतात, ज्यांची शिवभक्त आहे, त्यांनी बनेश्वर मंदिरावर निष्ठा आहे, प्रेम आहे, त्यांना न्याय देण्यासाठी आम्ही इथे बसलेलो आहोत। मात्र एवढं कडक ऊन आहे, एखादा कोण आजारी पडला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी कुणाची? अर्थातच सरकारची ना। 2 तासांपासून कलेक्टर येत नाहीत, कलेक्टरकडे वेळ नाही की कलेक्टरांना सांगण्यात आले की बाबा तुम्ही खाली जाऊ नका, नक्की काय? राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा आणि उपमुख्यमंत्र्यांचा कलेक्टरला कॉल आलेला आहे की या ठिकाणी हे बोगस हिंदुत्ववादी सरकार आहे आणि या बोगस हिंदुत्ववादी सरकारच्या काळामध्ये बनेश्वर सारखं जे शिवकालीन मंदिर आहे, मागच्या हजारो वर्षाचं मंदिर आहे, त्या मंदिराच्या रस्त्यासाठी सुप्रियाताई सुळेंना आंदोलनाला बसावं लागतंय। याचाच अर्थ हे बोगस हिंदुत्ववादी सरकार आहे असा खरा चेहरा सरकारचा उघडा होईल आणि म्हणून या ठिकाणी हे आंदोलन झाकलं जावं की म्हणून या आंदोलनाच्या संदर्भामध्ये सुप्रियाताईंची भेट या नका जिल्ह्याचे कलेक्टर हुडींनी घेऊ नये अशा प्रकारचा दम राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी केल्यामुळं संदीप हुडी जे या शहराचे कलेक्टर आहेत, जिल्ह्याचे कलेक्टर आहेत जितेंद्र हुडी, ते मागचे 2.5 तास इथं खाली आले। किंवा PMRDचे प्रमुख जे योगेश मसे ज्यांच्यावर शेकडो कोटीच्या घोटाळ्याचे आरोप आहेत त्यांना सुद्धा इथे यायला नका वेळ मिळाला नाही। मला वाटतं हुडी आणि नका मसेंनी या संदर्भामध्ये सरकारच्या ताटाखालचं किती मांजर बनावं हे स्वतःच ठरवावं अशी आमची त्यांना विनंती आहे। तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, कायदेमंडळाच्या सभागृहाचे सदस्य आहात, तुम्ही खासदार असतील किंवा अधिकाऱ्यांना सूचना देऊ शकता। लोकप्रतिनिधी असून सुद्धा जर कलेक्टर खाली येत नसतील तर मग नक्कीच त्यांच्यावरती दबाव आहे असं म्हणायचं? हे तुम्हाला त्यांना विचारावं लागेल। मी पवित्र भावनेने बनेश्वर मंदिराबद्दल आमच्या इथे बसलेल्या सगळ्यांची आणि लाखो भक्तांची निष्ठा प्रेम आहे, आम्हाला तो आधार आहे। आणि तिथे जाणारी महिला असेल, मुलं असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, तिथले पुजारी सगळ्यांचंच असेल, तिथे प्रेग्नंट महिला जातात पूजा करायला। आता त्यांच्या हितासाठी आम्ही इथे बसलेलो आहोत आणि 700 मीटर 1 मीटरचा रस्ता रिपेअरची मागणी मागतोय। आम्ही करोडो रुपये नाही मागत आहे हो, आम्ही काही लाख रुपये मागतोय महाराष्ट्र सरकारकडे, बाकी आमची काही मागणी नाही या सरकारकडे। वर्क ऑर्डर निघाल्याशिवाय तुम्ही उठणार नाहीत की? काम सुरू करा, आम्ही उठू, पण काम सुरू किंवा आम्हाला काहीतरी ठोस शब्द या सरकारने दिल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही। मी तरी उठणार नाही। माझी सगळ्या ज्येष्ठांना महिलांना विनंती आहे की ऊन वाढत चाललंय, 12:15 वाजले, माझी सगळ्यांना विनम्र विनंती आहे की सगळ्यांनी ज्येष्ठ नागरिकांची जेवायची वेळ हावचे, मी अन्न अजिबात उपोषण म्हणजे उपोषण शब्दाला पक्के होता। पण जोपर्यंत कलेक्टर खाली येऊन त्याची माझी अपेक्षा नाही, मला काम झाल्याशी कारण कोणी का करेना, माझी काही अपेक्षा नाही की कलेक्टरनी यावं किंवा त्या योगेश मस्केनी यावं, माझी काही अपेक्षा नाही, कोणी नाही आलं तरी चालेल, मला रस्ता झाल्याशी कारण। जर कदाचित वेळ पडली तर खासदार म्हणून सूचना देणार का तुमच्याकडे? ते खासदार लोकप्रतिनिधी 10 वेळा केली आहे, 10 वेळा केली आहे। 1 महिन्यापूर्वी जेव्हा मी आंदोलनाला बसले होते याच योगेश मस्केनी मला सांगितलं करू नका, योगेश मस्केनी मला सांगितलं अजिबात करू नका, मी रस्ता करतो, त्याच्या सगळ्यांच्या बरोबर फॉलोअप केलाय, काय नवीन नाही हा प्रश्न आम्हाला। जर कदाचित एवढं करून ऐकलं नाही तर सर्वोच्च सभागृहामध्ये याची तक्रार तुम्ही करणार का? इथून मी हलणार नाही, आमचं उपोषण आहे, उपोषण चालू राहणार आहे, उपोषण आहे, नुसतं आंदोलन नाही।
पाहतोय की जोपर्यंत ही मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही या उपोषण स्थळावरून हलणार नाही. हे आमचं आंदोलन नाही तर उपोषण आहे. जोपर्यंत कामाची वर्क ऑर्डर निघत नाही तोपर्यंत मी आंदोलन स्थळावरून हलणार नाही आणि अन्न जे आहे ते सुद्धा खाणार नाही असा पवित्रा खासदार सुप्रियाताई सुळे यांनी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. कॅमेरा पर्सन तुषार ननावरे, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे.